नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा फिगर ऑफ स्पीच जो की आहे ऑक्झिमोरॉन, अगदी सोप्या मराठीत भाषेत आपण तो समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण शेवटी ऑक्झिमोरॉन आणि पॅराडॉक्समधील फरकही मी समजून सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त पॅराडॉक्सवर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे. लक्षात घ्या, पॅराडॉक्स असेल किंवा मग ऑक्झिमोरॉन हे दोन्ही पण काय तर फिगर्स ऑफ स्पीच आहेत. त्यामधील फरकसुद्धा मी समजून सांगितलेला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ऑक्झिमोरॉन म्हणजे काय. तर डेफिनेशन दिली बघा आपल्यासमोर. An oxymoron is a combination of two opposite or contradictory words used together to create a special effect. आता हा जो फिगर्स ऑफ स्पीच आहे ऑक्झिमोरॉन, हा काय तर ज्यामध्ये हा केव्हा वापरला जातो, ज्यामध्ये काय दिसेल आपल्याला की एकमेकांच्या अगदी विरुद्ध, ऑपोजिट, एकमेकांच्या अगदी विरुद्ध किंवा मग कॉन्ट्रॅडिक्टरी मीन्स विरोधाभासी शब्दाचे अर्थाचे दोन शब्द जर एकत्र वापरले जात असतील. इथे शब्द याच्यावर लक्षात घ्या थोडंसं. वर्ड्स अपोजिट किंवा मग कॉन्ट्रॅडिक्टरी, विरुद्ध किंवा मग विरोधाभासी अर्थाचे दोन शब्द एकत्र वापरले जात असतील तर त्या ठिकाणी ऑक्झिमोरॉन हा फिगर्स ऑफ स्पीच वापरलेला असतो. आणि हे कावर वापरलं जातं? टू क्रिएट अ स्पेशल इफेक्ट, विशेष असा प्रभाव येण्यासाठी या ऑक्झिमोरॉनचा वापर केलेला असतो. ठीक आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऑक्झिमोरॉन म्हणजे काय तर दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येऊन एखादी रंजक किंवा मग प्रभावी कल्पना व्यक्त करतात, त्यालाच काय म्हणतात तर ऑक्झिमोरॉन असे म्हणतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. आता काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 1, डेफनिंग सायलेन्स. डेफनिंग म्हणजे बहिरं करणारी शांतता. ओके, आता लक्षात घ्या, शांततेनं कोणी बहिरं होणार नाही. आवाज जर जास्त असेल तर बहिरं होईल. त्यामुळे इथे ऑक्झिमोरॉन वापरलेला आपला सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, बिटर स्वीट. अंडरस्टँड, दोन्ही परस्पर विरोधी शब्द सांगता येतील. एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावना व्यक्त करण्यासाठी इथे वापरलेला हा वर्ड आहे. लिव्हिंग डेथ, जिवंत असूनही मृतासारखे वाटणे. लिव्हिंग मीन्स जिवंत आणि डेथ मीन्स मरण किंवा मृत्यू. आता हे दोन्ही परस्पर विरोधी शब्द आहे. ओपन सिक्रेट, असे गुपित जे सर्वांनाच माहिती आहे. ओपन म्हणजे सरळ समोर आणि सिक्रेट म्हणजे एकदम गुपित, म्हणजे अपोजिट वर्ड्स आहेत. अंडरस्टँड, दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ ऑक्झिमोरॉन. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल्स बघू आपण सेंटेन्समध्ये. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, द रूम वॉज फिल्ड विथ डेफनिंग सायलेन्स. आता ही जी रूम आहे ती कशी आहे तर एकदम बहिरे करणारी शांतता त्या रूममध्ये पसरलेली आहे. अंडरस्टँड, शांतता कशी तर बहिरे करेल. ओके, समजते. म्हणजे हे कसं आहे तर एकमेकाच्या विरोधी शब्द आहेत जे एका सेंटेन्समध्ये वापरले गेले आहेत. विनिंग द मॅच वॉज अ बिटर स्वीट मोमेंट बिकॉज अवर कॅप्टन वॉज इंज्युअर्ड. आता याचा अर्थ असा आहे की बाबा सामना जिंकल्याचा आनंद होतो, परंतु जो कर्णधार आहे कॅप्टन तो दुःखी आहे किंवा इंज्युअर्ड झाला होता. ओके, म्हणून तिथे बिटर स्वीट हा वर्ड वापरलेला आहे. बिटर स्वीट वर्ड जे आहे ते एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला कशाचं तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्झिमोरॉन. ठीक आहे. आता बऱ्याचशा कवितांमध्ये ह्या शब्दांचा वापर केला जातो. आता तुम्हाला ते शोधायचं आहे की कशा प्रकारे ते दोन अपोजिट वर्ड्स एका सेंटेन्समध्ये येतात आणि त्याला आपण ऑक्झिमोरॉन कसं म्हणतो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. रिमेंबर, लक्षात घ्या ऑक्झिमोरॉन आणि पॅराडॉक्समधला फरक. आता ऑक्झिमोरॉनमध्ये काय असतं बघा, ऑपोजिट वर्ड्स एकत्र येतात. जसे स्वीट, सॉरो. अंडरस्टँड, स्वीट वेगळा आहे आणि सॉरो वेगळा आहे, म्हणजे दोघंही अपोजिट वर्ड आहेत. परंतु पॅराडॉक्समध्ये काय तर अपोजिट आयडियाज एकत्र येतात. म्हणजे अपोजिट दोन काय संपूर्ण वाक्यात किंवा मग कल्पनेत आपला विरोधाभास दिसून येतो. कशामध्ये? पॅराडॉक्समध्ये. हे सिम्पल आपल्याला सांगता येईल. जसं की एक्झाम्पल आहे बघा, लेस इज मोर. अंडरस्टँड, लेस म्हणजे कमी आहे ते जास्त आहे, अशा प्रकारे. आता ही पूर्ण आयडिया आहे किंवा मग पूर्ण एक आपण वाक्य आपण त्याला सांगू शकतो. अंडरस्टँड, जो विरोधाभासामध्ये आहे त्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आपल्याला काय समजतंय, वाय डू वी यूज ऑक्झिमोरॉन्स. ऑक्झिमोरॉन्स आपण का बरं वापरतो तर पहिली गोष्ट म्हणजे टू क्रिएट अ स्ट्रॉंग इमेज इन द रीडर्स माइंड. रीडरच्या माइंडमध्ये ती इमेज क्लिअरली स्पष्ट होण्यासाठी. टू एक्सप्रेस कॉम्प्लिकेटेड फिलिंग्स इन अ सिम्पल वे. सिम्पल वेमध्ये कॉम्प्लिकेटेड फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी, सांगण्यासाठी. टू मेक रायटिंग ऑर स्पीच मोर इंटरेस्टिंग अँड इफेक्टिव्ह. रायटिंग असेल, स्पीच असेल, एकदम इफेक्टिव्ह किंवा मग इंटरेस्टिंग होण्यासाठी आपण याचा वापर करत
असतो. ओके, आय होप तुम्हाला जो आपला आजचा व्हिडिओ आहे ऑक्झिमोरॉनचा तो तुम्हाला समजलेला आहे. ओके, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि उपयुक्त इंग्रजी ग्रामरच्या व्हिडिओमध्ये. अंडरस्टँड.